लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये सरकारी कंत्राटदारांची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या कामांची देयके मागील 2 वर्षांपासून प्रलंबित असल्याचा गंभीर आरोप कंत्राटदारांनी केलाय. महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशन, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, नाशिक आणि मालेगाव केंद्र तसेच नाशिक जिल्हा सर्व शासकीय ठेकेदार संघटनांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा जोरात मांडण्यात आलाय. या पत्रकार परिषदेला राज्याध्यक्ष ND लाड, BI नाशिकचे अध्यक्ष मनोज खांडेकर, मालेगावचे अध्यक्ष रमेश शिरसाट, जिल्हाध्यक्ष किसन पानसरे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. कंत्राटदारांच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबर 2024च्या तोंडावर विविध मंत्रालयांमार्फत विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. कार्यसंघ आदेश देऊन काम वेळेत पूर्ण करण्यात आली आहे. मात्र दर 3 महिन्यांनी देयके देण्याची पद्धत बंद करून अनिश्चित पद्धत सुरू करण्यात आली आहे. निवडणुकांपूर्वी कामे मंजूर करून घेणे आणि त्यानंतर 24 महिने देयके न देणे हा शासकीय यंत्रणेचा अन्याय आणि फसवणूक असल्याचा आरोप करण्यात आलाय. आम्ही सामान्य कंत्राटदार आहोत, आमचा प्रामाणिक हेतू आणि असहाय्यता समजून घ्यावी अशी कळकळीची विनंती कंत्राटदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आम्ही सगळे कॉन्ट्रॅक्टर नाशिक जिल्ह्यातले इथे जमा झालो होतो शासकीय विश्रामगृह नाशिक येथे. तर तिथे क्लब टेंडरिंग हा एक मोठा विषय आहे आणि आमचे जे सुभेचे राखीव कामं आहे तर ते गव्हर्नमेंट काय करते, क्लब टेंडर करून मोठ्या जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना देण्याचा प्रयत्न करते. काही कामं आज लाईव्ह झालेले आहे तर ते कामं लवकरात लवकर रद्द करण्यात यावे आणि ते कामं आमच्या हक्काचे आहे, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे, ते कामं आम्हाला मिळावे. दुसरा विषय असा आहे सर, 24 महिन्यापासून आम्ही जुलै 2024ला जी काही कामं घेतली होती ट्रायबल एरियामध्ये T6 AID अंतर्गत, तर त्यावेळेस अराऊंड 12,000 कोटीचे कामं मंजूर करण्यात आली शासनाकडून. शासनावर विश्वास ठेवून आम्ही ती सगळी कामं घेतली आणि ती पूर्ण केलेली आहे. तर आमचे उर्वरित 12,000 कोटी रुपये जे सगळे सरकारी ठेकेदारांचे गव्हर्नमेंटकडे प्रलंबित आहे त्याच्यात फक्त गव्हर्नमेंटनी मागच्या वर्षी 280 कोटी रुपये रिलीज केले आणि ह्या वर्षी 800 कोटीचं बजेट ठेवलं आहे. त्याच्यातले फक्त 12 कोटी रुपये एका 2 कॉन्ट्रॅक्टरांना रिलीज केलेले, एकाला 10 कोटी रुपये, एकाला 2.5 कोटी रुपये. आमचे 24 महिन्यापासून प्रलंबित बिलं आहे साहेब. त्यासाठी आम्ही जे काही कामं आज आम्ही पूर्ण केलेली आहे तर ते कामं पूर्ण करत असताना आम्ही प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट उभी केलेली आहे, बँकांकडून कर्ज घेतलेलं आहे आणि जे आमच्या पदरातली जी आमची सेविंग होती ती सगळी लावलेली आहे. तर माझे स्वतःचे 2.5 कोटीचे कामं आहे, माझ्या मित्राचे 3 कोटीचे कामं आहे, यांचे 2.5 कोटीचे कामं आहे. तर ही सगळी कामं सर आम्ही पूर्ण केलेली आहे. तर हे कामं सर पूर्ण होऊन आज 24 महिने होत आहे. आमचे मार्च 2025पर्यंत कामं पूर्ण झालेली आहे. तर आज आमचे 24 महिन्यापासून देयके जी प्रलंबित आहे तर ते देयके आम्हाला मिळत पण नाही आहे. त्याच्या पोटी आम्ही बँकेचे हप्ते भरतो आहे, त्याच्यावर व्याज भरतो आहे, जे आम्ही इन्व्हेस्टर होते त्यांचे व्याज भरतो आहे. याच्यामुळे आमची ना सर आर्थिक स्थिती जी पूर्णपणाला लागलेली आहे. आमचे जी आर्थिक पत आहे ती मार्केटमध्ये पूर्णपणे संपलेली आहे आजच्या घडीला. जर आम्ही वेळेवर पैसे जर नाही लोकांचे परत केले किंवा बँकेचे परत केले तर आमचा सिबिल स्कोअर डाऊन होतो आहे. बँक पुढचं कर्ज देताना विचार करते, कुठलेही गव्हर्नमेंट पेमेंट आमच्या अकाउंटला जमा होत नसल्यामुळे माझे स्वतःच्या सिबिलला 25 इन्क्वायरी जनरेट झालेले आहे. कुणी मला पर्सनल लोन देत नाही, बिझनेस लोन देत नाही आहे, सगळ्या बँका परत कर्ज द्यायला नाकारत आहे. आमची याच्यात एकच चुकी सर, आम्ही आमच्या शासनावर विश्वास ठेवून आम्ही ते कामं पूर्ण केली. त्या कामाचा जो मोबदला आम्हाला मिळायला पाहिजे तो आम्हाला 24 महिन्यांपासून मिळालेला नाही आहे आणि या बोजाखाली आम्ही दबत चाललो आहे सर. आत्तापर्यंत जो बिझनेस आमचा छोटा मोठा चालू होता तो बिझनेस पूर्णपणे संपला आहे. आम्हाला माननीय मुख्यमंत्री व माननीय आदिवासी विकास मंत्री यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही आमच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष घाला आणि आमचे जे काही देयके प्रलंबित आहे ती देयके लवकरात लवकर रिलीज करा, जेणेकरून आमची जी आर्थिक स्थिती आहे, आमच्या जे काही आज गळ्यावर तलवार आलेली आहे ते आम्ही वाचू, नाहीतर आम्हाला आत्मदहन किंवा आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार नाही. अनेक राजकीय पक्षांकडे तुम्ही गेलात, मंत्र्यांकडे तुम्ही पाठपुरावा केला. आम्ही मागच्या 24 महिन्यांपासून मंत्रालयात 25 ते 50 फेऱ्या माझ्या झालेल्या आहे, 40 ते 50 फेऱ्या माझ्या झालेल्या आहे. मी तिथल्या OSDंकडे, तिथल्या मंत्रींकडे, माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही भेटण्याचा प्रयत्न केला पण तिथे भेट होणं शक्य होत नाही.
मुख्य माननीय मंत्रींना आम्ही नाशिकमध्ये भेटलो, मुंबईमध्ये भेटलो, नागपूरमध्ये भेटलो, परंतु ते कुठल्याही गोष्टीवरती त्याबद्दल बोलत नाही. आदिवासी विकास विभागात आपण काम करतो, आदिवासी जे पाडे असतात तिथे पायाभूत सुविधा निर्माण करतो, आम्ही हक्काचे पैसे तिथे लावतो आणि आज आमचे देयके प्रलंबित असल्यामुळे आम्हाला बिनव्याजी आम्ही गव्हर्नमेंटचे फायनान्सर होऊन बसलेलो आहे. याच्याकडे आणि कुठल्याही मंत्रींना आम्ही भेटलो, ही सगळी आमची व्यथा मांडली तर आम्हाला मागणी आता कोणाकडे असणार? आदिवासी विकास मंत्री यांच्याकडेच आमची मागणी असणार आहे. अशोक उईके साहेबांना आमची कळकळीची विनंती की त्यांनी आमच्या ही आर्थिक स्थितीकडे लक्ष देऊन आमचे बिल लवकरात लवकर रिलीज करावे. परंतु आम्ही वारंवार भेटूनही उईके साहेब त्या गोष्टींवर काहीच बोलत नाही. ते म्हणतात की आमचे जे काही कामं आधीच्या सरकारने मंजूर केलेली आहे त्याचे बिलं आम्ही द्यायला असमर्थ आहोत. त्याच्यापुढे ते काहीच बोलत नाही, भेटून न भेटल्यासारखे निघून जातात. आमच्या ह्या गोष्टीवर आम्हाला रिझोल्युशन लवकरात लवकर देण्यात यावं, अन्यथा मी स्वतः आमरण उपोषणाला बसेल किंवा आत्मदहन करेल किंवा आत्महत्या करेल. कारण माझ्याकडे व माझ्या सरकारी ठेकेदारांकडे कुठलाही या मार्ग उरलेला नाही आहे. यांनी लवकरात लवकर याबद्दल तजवीज करून आमचे पैसे लवकरात लवकर रिलीज करण्यात यावे. दरम्यान प्रलंबित देयकांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील आंदोलनाचा इशाराही कंत्राटदारांना दिलाय. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.